मित्रांनो, आपले व्ह्यूवर्स आपल्याला नेहमी प्रश्न करत असतात की सर, मार्चमध्ये जी कोकणची लॉटरी येणार आहे त्या ठिकाणची घरे कोणत्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगा. तर तीच माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत मित्रांनो, ठाण्यातील बाळकुम या ठिकाणी जो म्हाडाचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की याच ठाण्याच्या प्रकल्पामध्ये एकूण जे विखुरलेली घरे जी सांगितली होती म्हाडाने की मार्चमध्ये विखुरलेल्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे असं म्हाडाने सांगितलेलं आहे. हीच ती इमारत आहे मित्रांनो. ह्याच ठिकाणीच ह्याच कॉम्प्लेक्समध्ये काही विखुरलेले फ्लॅट्स, विखुरलेली अर्थातच काही सुट्टे म्हणजे शिल्लक घरे लॉटरीतून काढण्यात येणार आहेत. म्हणून ज्यांना मार्चच्या कोकणच्या लॉटरीमध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांच्यासाठी MIG अर्थात मध्यम उत्पन्न गटासाठी या ठिकाणी 2 BHKची घरे उपलब्ध करण्यात येऊ शकतात किंवा या ठिकाणची घरे सामील केली जाऊ शकतात. शक्यता आहे मित्रांनो अशी. अजूनही म्हाडाकडून असं डिटेल काही सांगण्यात आलेलं नाही आहे, परंतु या ठिकाणी निघू शकतात असा एक अंदाज आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा सन 2018मध्ये लॉटरी झाली होती आणि 18च्या लॉटरीतील काही घरे ही अजूनही शिल्लक आहेत, काही अपात्र झाल्यामुळं म्हणा किंवा काही अडचणीमुळं. तर ती घरेसुद्धा या ठिकाणची आपल्या लॉटरीत समाविष्ट केली जाऊ शकतात. खूप चांगला असा लोकॅलिटी आहे. एरियासुद्धा खूप चांगला आहे, मोकळा आणि प्रशस्त बाहेरसुद्धा जागा आहे. आणि या ठिकाणी फक्त जे अजून सन 2018चं लॉटरीचं पोझिशन झालेलं नाही, कारण पार्किंगचा थोडा वाद सुरू आहे. हे जे दिसतं आहे मित्रांनो, हे अंडर कन्स्ट्रक्शन घर आहे जे आता सध्या बांधकाम सुरू आहे. तर मित्रांनो, आता आपण बघतोय मागे जे अंडर कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे ते आहे ठाणे येथील बाळकुम या ठिकाणी. ढोकाळी जो एरिया आहे, बाळकुम जे एरिया आहे त्या ठिकाणी हीच जे म्हाडाची घरे 2 BHKची घरे बांधण्यात येत आहेत मित्रांनो. अंडर कन्स्ट्रक्शन घरं असल्यामुळं साधारणतः ह्याची लॉटरी निघण्यासाठी साधारणतः 2 वर्ष लागू शकतात असा एक अंदाज आहे. आणि जी मार्चमध्ये येणार आहे म्हटलं तरी ही जी बाकीची बाजूची इमारत आहे त्याच्यामध्ये मार्चमध्ये शिल्लक घरांची लॉटरी येऊ शकते. पण आपण तर फक्त एकंदरीत एवढंच पाहत होतो की नक्की त्या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे किंवा नाही. तर ठाण्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी घरांचं काम सुरू आहे, म्हाडाच्या प्रकल्पांचं काम सुरू आहे. आणि येत्या 2 वर्षामध्ये मात्र कुठेतरी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध होऊ शकतात असं एकंदरीत या कामावरून वाटते. ठाण्यातही अनेक ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत. आता या ठिकाणी आपण ठाणे बाळकुम येथे तयार होत असलेल्या घरांची एकूण संख्या आणि क्षेत्रफळ पाहूया. या ठिकाणी पहा मित्रांनो, विलेज ढोकाळी बाळकुम ठाणे वेस्ट या ठिकाणी जी घरे बनत आहेत त्याच्यामागे एकूण टोटल टेनामेंट्स आहेत, टोटल घरे आहेत 403. ही MIG कॅटेगरीसाठी बांधण्यात येत आहेत, MIG इन्कम ग्रुपसाठी बांधण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये एकूण 2 इमारती आहेत. 2 इमारतीमध्ये बिल्डिंग नंबर 1 मध्ये 197 घरे आहेत, तर बिल्डिंग नंबर 2 मध्ये 206 घरे आहेत. यांचा कार्पेट एरिया पहा. बिल्डिंग नंबर 1चा कार्पेट एरिया आहे 67.6 स्क्वेअर मीटर आणि बिल्डिंग नंबर 2चा कार्पेट एरिया आहे 63.25 63.99
66.57 आणि 69.38 स्क्वेअर मीटर एवढा कार्पेट एरिया आहे. सगळी घरे 2 BHK आहेत मित्रांनो. चांगली मोठी घरे आहेत ही. आणि या ठिकाणी जे घरे त्याचं करंट स्टेटस आहे, जे सध्या त्याचं परिस्थिती आहे ती आहे की 157 घरे ही जवळजवळ पूर्ण झालेली आहेत आणि 206 जी घरे आहेत बाकीची त्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी सोसायटी ऑफिस, सोलर वॉटर हीटर सिस्टम, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जिम्नॅशियम एवढ्या या ठिकाणी सुविधा देण्यात येणार आहेत. तर या दोन्ही इमारतीचं एका इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मी जे दाखवलेलं आहे अंडर कन्स्ट्रक्शन ती इमारत क्रमांक 2 आहे. त्याचं काम सध्या सुरू आहे. तर ही होती मित्रांनो ठाणे बाळकुम येथील प्रकल्पाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.